तुम्ही जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर माझ्या व्हिडिओला केलं तर मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला अधिक प्रेरणा मिळेल आणि मला कळेल की माझ्या रेसिपी लोकांपर्यंत पोहोचतायत आणि आवडत आहेत. म्हणून मी बनवला आहे बेसन आणि बाजरीची भाकर. तर बेसन कसं बनवतात हे बघूयात आज आपण. खायला एकदम छान लागते बेसन आणि बाजरीची भाकर. नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेक कोंडूची या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर. यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते. तर आज मी बनवणार आहे बेसन आणि ते बेसन म्हणजेच थोडंसं पतलं बनवणार आहे मी. तर बेसन बनवण्यासाठी घेतलेलं आहे मी इथे 1 वाटी बेसन, कोथिंबीर, तेल, जिरं आणि मोहरी, हळद आणि हिरव्या मिरचीची मी ठेचा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच मी लसूण पण ठेचून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची ठेचत असताना त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि थोडंसं तेल. तर हे बेसन मी बनवताना ह्याच्यामध्ये कोथिंबिरीचा मी जास्त वापर करणार आहे. कोथिंबिरीचा वापर केल्याच्या नंतर छान लागते बेसन, अतिशय छान होते आणि हे पतलं बेसन आपण भातासोबत देखील खाऊ शकतो. चला तर मग सुरू करूयात बेसन बनवायला. आता टाकणार आहे मी तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी आणि जिरं. हे छान फुलू द्यायचे आपल्याला. नंतर टाकणार आहे कढीपत्ता. आणि हिरवी मिरची, लसूण याचा ठेचा. मी बेसन हे भातासोबत खायला बनवणार आहे. पातळ बेसन बनवणार आहे. खूप छान लागते भातासोबतही खायला. हे बेसन ज्वारीची भाकर, चपाती, बाजरीची भाकर यासोबतही छान लागते. आता टाकणार आहे ही थोडीशी हळद, हिरवी मिरची मी मिक्सर मध्ये बारीक केलेली नाहीये, मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे. त्यामुळे ही मिरची थोडीशी जाडसर अशी दिसायला लागलेली. मिरची भाजून झाल्याच्या नंतर टाकणार आहे मी थोडंसं पाणी. मीठ मी वाटतानाच टाकलेलं आहे, मिरची वाटतानाच टाकलेलं आहे मी मीठ. त्यामुळे मीठ शक्यतो थोडंसंच टाकणार आहे वरून. आता टाकणार आहे जो आपण कोथिंबीर घेतला होता तो मी बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बारीक झाल्याच्या नंतर असा दिसत आहे. आणि हा कोथिंबीर टाकायचा आहे आपल्याला.
बेसन करत असताना कोथिंबीर टाकला जास्त तर बेसन खूप छान लागते. आणि हे मला पातळ बेसन करायचंय त्याच्यामुळं थोडंसं मी जास्तच टाकलेलं आहे कोथिंबीर. आता याला छान उकळी येऊ द्यायची. थोडंसं मी मीठ टाकणार आहे, थोडंसं, जास्त टाकायचं नाहीये. हिरवी मिरची वाटतानाच टाकलेलं आहे मी मीठ. छान अशी उकळी येऊ द्यायची फोडणीला. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये बेसन. आपल्या फोडणीला उकळी यायला लागलेली आहे. आता त्याच्यामध्ये टाकूयात आपण आपलं बेसन. तुम्ही बघू शकता उकळी फुटलेली आहे आपल्या बेसनाच्या फोडणीला. आता टाकायचं आपल्याला थोडं थोडं बेसन टाकायचंय, जास्त टाकायचं नाही. आणि असं फिरवून घ्यायचंय. बेसनाच्या अजिबात गाठी झाल्या नाही पाहिजे. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आपल्याला बेसन हटताना. छान शिजेपर्यंत हे बेसन आपल्याला असं छान हटून घ्यायचंय. त्याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या आपल्याला. खूप लवकर होते हे बेसन. याला जास्त वेळ लागत नाही बनवायला. अतिशय छान लागते. अगदी म्हणजे 10 किंवा 15 मिनिटांमध्ये होते. 15 मिनिट लागतही नाहीये त्याला. 10 मिनिटांमध्ये होते हे बेसन. कोणत्याही प्रकारची गाठ झालेली नाहीये.
तुम्ही बघू शकता अतिशय छान झालेलं आहे हिरवी मिरची टाकून हे बेसन. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.